कोरेगाव तालुक्यात 76वा प्रजासत्ताक दिन उत्साहात. स्वातंत्र्य सैनिक व वीर जवानांचा सन्मान. भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 76वा वर्धापन दिन कोरेगाव तालुक्यात सोमवारी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कोरेगाव येथील नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये मुख्य शासकीय ध्वजारोहण प्रांताधिकारी प्रमोद कुदळे यांच्या हस्ते पार पडले. या समारंभास आमदार महेश शिंदे, तहसीलदार डॉक्टर संगमेश कोळे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, पंचायत समितीच्या प्रशासक तथा गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, नायब तहसीलदार संदीप चव्हाण, शारदा खाडे, सुनीता धिमते, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी, पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ, नगराध्यक्षा दीपाली महेश बर्गे, उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे, माजी उपनगराध्यक्ष सुनील दादा बर्गे यांच्यासह नगरसेवक, विविध प्रशासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुल्ले यांनी ध्वजास सलामी दिली. पोलीस दल व गृहरक्षक दलाच्या अधिकारी व जवानांनी मानवंदना दिली. सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत व देशभक्तीपर गीते सादर करून कार्यक्रमात देशभक्तीची भावना निर्माण केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक सुहास गोळे यांनी केले. ध्वजारोहणानंतर तहसीलदार कार्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रांताधिकारी प्रमोद कुदळे व तहसीलदार डॉक्टर संगमेश कोळे यांच्या हस्ते स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या विधवा पत्नी तसेच वीर जवानांचा प्रशासनाच्या वतीने सन्मान करण्यात आला. याशिवाय शहरातील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पंचायत समिती, शिवतीर्थ हुतात्मा स्मारक, रोटरी उद्यान, नगरपंचायत कार्यालय यासह विविध शासकीय कार्यालयांमध्येही ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. चंदनगढ़ राष्ट्रीय ध्वज को सलामी देंगे. सलामी चल. सलमानगढ़ बगान चल. सलमानगढ़ विशाल चल. सातारा जिल्हा परिषदेत शिवसेनेची ताकद वाढवण्याचे प्रयत्न, माहितीबाबत निकालानंतरच भूमिका मांडणार पालकमंत्री शंभूराज देसाई. सातारा जिल्हा परिषदेत शिवसेनेच्या सदस्यांची संख्या यापूर्वी अत्यंत मर्यादित होती. 1 किंवा 2 सदस्य निवडून येत असत. मात्र यावेळी जास्तीत जास्त सदस्य निवडून यावेत यासाठी पक्षाकडून विशेष प्रयत्न सुरू असल्याची माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या सत्तेत शिवसेनेचा सहभाग असावा या दृष्टीनेही नियोजनबद्ध पावले उचलली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सातारा येथे सोमवारी झालेल्या पत्रकारांशी मनमोकळ्या संवादात मंत्री देसाई यांनी विविध विषयांवर आपली मते परखडपणे मांडली. सातारा जिल्ह्यात माहिती एकत्र लढत नसल्याबाबत तसेच भाजपकडून शिवसेनेला घेरण्याचे प्रयत्न होत आहेत का या प्रश्नांवर बोलताना त्यांनी शिवसेनेने माहितीचा धर्म प्रामाणिकपणे पाळला असून कुठेही पक्षशिस्तीची चौकट मोडलेली नाही असे ठामपणे सांगितले. तसेच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेल्या जाहीर चॅलेंजबाबत विचारले असता निवडणूक निकालानंतरच यावर अधिक भाष्य करणे योग्य ठरेल असे स्पष्ट मत व्यक्त केले.
साताऱ्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये ह्या भाजप पक्षाकडून तुम्हाला पूर्णपणे घेरण्याचा प्रयत्न झालाय का? कारण आता फक्त चर्चेसाठी ज्यावेळी बोलवण्यात आलं त्यावेळी ते कुठेही बैठकांना आले नाहीत. एकूणच काय तर तुमचा कुठेतरी प्रभाव कमी करण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे असं काय वाटतं? बघा, ह्यावेळी तरी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या वेळी तरी मी काय बैठक घेण्याच्या मनस्थितीत नव्हतो. आमच्या पक्षाच्या आम्ही बैठका घेतल्या, त्यांच्या तिने घेतल्या. पण दरम्यानच्या काळात कुठंतरी एकदा माध्यमांमध्ये मान्य मंत्री महोदय शिवेंद्रसिंह राजे भोसले साहेबांचं वक्तव्य आलं की महायुती करायची असेल तर पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा. ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांनी बोलवावं, आम्ही जाऊ बैठकीला. तुम्ही सुद्धा लोकांनी त्यांचं वक्तव्य ऐकलेलं आहे. त्यांचं वक्तव्य आल्यामुळं मग मी बैठक बोलवली. मला माहित होतं बैठकीत काय होणार आहे. नेहमीप्रमाणे बैठकीला कोणी त्यांचे मंत्री आमदार आले नाहीत. त्यांनी त्यांच्या माजी जिल्हा अध्यक्षांना बैठकीला पाठवलं आणि तिथं जी व्हायची ती चर्चा झाली. त्यामुळे त्याच्यातनं काही निष्पन्न झालं नाही. कुणी कुणाला घेरण्याचा प्रश्न नाही. बघा, आपापल्या मतदारसंघामध्ये आपापल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येकजण कार्यक्षमपणानं काम करतोय. त्यामुळे आम्ही काम करू, आम्ही निवडणुका लढवू, शिवसेनेची ताकद वाढवायचा प्रयत्न करू. आमची ताकद आम्ही वाढवू, त्यांची ताकद ते वाढवतील. राष्ट्रवादी काँग्रेस आपली ताकद वाढवेल. त्यामुळे ठीक आहे, तर निवडणुका झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर मग याच्यावर अधिक चर्चा होईल पुढे. तोपर्यंत आपापला पक्ष आपापली संघटना ही मजबूत करून अधिक संख्येनं तिथले सदस्य निवडून आणणं याच्यावर सध्या तरी शिवसेना म्हणून जिल्ह्यामध्ये आम्ही लक्ष दिलेलं आहे. जयकुमार गोरे एकंदरीतच मोठ्या प्रमाणात ओपन चॅलेंजची भाषा करत आहेत. या जिल्हा परिषदे आणि पंचायत समितीमध्ये देखील त्यांनी त्यांच्या स्थानिक मान खटावमध्ये मध्यंतरी मेळावा झाला, त्यात देखील ओपन चॅलेंज दिलेलं आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीला. ते कसं आहे, मोठे मंत्री आहेत, मोठ्या पक्षाचे मंत्री आहेत. अशा मोठ्या व्यक्तींच्या बद्दल आमच्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी बोलणं योग्य नाही. त्यामुळे त्यांनी जे काही वक्तव्य केलं असेल ते आता ठीक आहे. त्यांनी त्यांच्या म्हणजे प्रदीर्घ ज्ञानाच्या जोरावर, अनुभवाच्या जोरावर किंवा त्यांच्याकडे ज्या काही सगळ्या राजकीय बाबी आहेत त्या सगळ्याच्या जोरावरती त्यांनी केलं असेल. ठीक आहे, वक्तव्य करतात ते त्यांनी करावं. ठीक आहे, आम्ही सुद्धा आमच्या पद्धतीनं आम्हाला जी पक्षशिस्त घालून दिलेली आहे आमच्या पक्षानं, त्या पक्षशिस्तीच्या चौकटीमध्ये राहून आम्ही आमचा पक्ष वाढवायचं काम करू. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मला वाटतं याच्यावर जर आपण बोललो तर अधिक योग्य होईल. जिल्हा परिषदेवर कुठल्या पक्षाचा अध्यक्ष बसेल असं वाटतंय? आज काहीच आपण सांगू शकत नाही. जोपर्यंत संख्या निवडून कोणाच्या किती आल्या सदस्यांच्या याचं चित्र जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत आता भाष्य करणं योग्य नाही. पण आमचा प्रयत्न राहील की निश्चितपणे शिवसेनेचे जास्त सदस्य निवडून आले पाहिजेत जिल्हा परिषदेला आणि जिल्हा परिषदेच्या सत्तेमध्ये निश्चितपणे शिवसेनेचा सहभाग झाला पाहिजे या प्रयत्नात. कारण आजपर्यंत गेली 25-30 वर्ष पाहिली तर शिवसेना सत्तेमध्ये कधीच नव्हती. 2 किंवा 3 सदस्याच्या वर जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना कधीच आकडेत म्हणजे शिवसेनेची संख्याबळ कधीच गेलं नाही. ते संख्याबळ वाढवणं आणि शिवसेनेचा सत्तेत सहभाग होणं या दृष्टीनं आमचे आता प्रयत्न सुरू आहेत. रहमतपूर नगरपालिकेच्या नूतन मुख्याधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सत्कार. रहमतपूर नगरपालिकेचे नूतन मुख्याधिकारी म्हणून विशाल भोसले यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा नगरसेवक सुनील माने यांनी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी विशाल भोसले यांचा सत्कार करण्यात आला. कार्यतत्पर अधिकारी म्हणून विशाल भोसले यांची ओळख आहे. यापूर्वी चिपळूण नगरपालिकेचे प्रशासक म्हणून काम करत असताना माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत चिपळूण शहराला कोकण विभागात प्रथम क्रमांक तर राज्यात 14वा क्रमांक मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. रहमतपूर शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि विकास कामांमध्ये विशाल भोसले यांची भरीव साथ लाभेल असा विश्वास यावेळी सुनील माने यांनी व्यक्त केला. या सदिच्छा भेटीप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना युतीचे नवनिर्वाचित नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. मसवड शहरात भीषण आग, महिंद्रा शोरूम व इलेक्ट्रिक दुकान जळून खाक. मसवड शहरात आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भीषण आगीची घटना घडून मोठी खळबळ उडाली.
दहिवडी रोडवरील महिंद्रा स्पेअर पार्ट्स शोरूम आणि निखिल तरंगे यांचे इलेक्ट्रिक हे दुकान आगीत पूर्णपणे जळून खाक झाले. या घटनेत दोन्ही दुकानांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आज सकाळी प्रजासत्ताक दिनानिमित्त मसवड नगरपालिकेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला होता. त्यानंतर विविध गुणदर्शन कार्यक्रम सुरू असतानाच दहिवडी रोड परिसरात अचानक आग लागल्याची माहिती समोर आली. ही आग दोन्ही दुकानांच्या मधील बोळात अज्ञात व्यक्तीने पेटवलेल्या कचऱ्यामुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कचऱ्याच्या आगीमुळे तेथील ऑइलच्या बॅरलला आग लागली आणि क्षणात आग भडकली. आग लागली तेव्हा दोन्ही दुकाने बंद होती. मात्र इलेक्ट्रिक दुकानातील प्लास्टिक साहित्य तसेच महिंद्रा शोरूममधील ज्वलनशील वस्तूंमुळे आग अधिक तीव्र झाली आणि इतर दुकानांकडे पसरण्याचा धोका निर्माण झाला. याची माहिती मिळताच मसवड नगरपालिकेचा अग्निशमन बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. वेळीच कारवाई झाल्यामुळे परिसरातील इतर दुकाने आणि मालमत्तेला मोठ्या नुकसानीपासून वाचवण्यात यश आले. घटनेच्या ठिकाणी मोठी गर्दी जमली होती. नगरपालिकेचे नगरसेवक, पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थ तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या आगीच्या घटनेने मसवड शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देऊर रेल्वे गेटवरील वादातून परस्पर विरोधी तक्रारी, वॉटर स्टेशन पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल. सातारा लोणंद पुणे महामार्गावर देऊर तालुका कोरेगाव येथील रेल्वे गेट परिसरात गाडीला कट मारल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेप्रकरणी वॉटर स्टेशन पोलीस ठाण्यात 2 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून सध्या दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास देऊर येथील रेल्वे गेट परिसरात हा प्रकार घडला. सातारा लोणंद पुणे महामार्गावर रस्त्याने जात असताना वाहनाला कट मारल्याच्या कारणावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर शिवीगाळ व मारहाणी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेप्रकरणी सौ नम्रता आकाश धनावडे वय 23 राहणार सध्या करंजेपेठ सातारा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अभिषेक कदम, सुशांत कदम व अमर कदम सर्व राहणार देऊर तालुका कोरेगाव यांनी त्यांच्या पती व मित्रास मारहाण केली. तसेच भांडण सोडवण्यास गेल्यावर त्यांना ही मारहाण करून गळ्यातील अंदाजे 1 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेल्याचा आरोप आहे. या प्रकरणी वाटर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान याच घटनेबाबत अभिषेक विजय कदम वय 28 राहणार देऊर तालुका कोरेगाव यांनीही वॉटर स्टेशन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार आकाश धनावडे, त्यांचा मित्र सोहम शिंदे व आकाश यांची पत्नी नम्रता यांनी दारूच्या नशेत शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही बाजूंकडून परस्पर विरोधी आरोप करण्यात आले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दीपाली गिरी तपास करत आहेत.